नसतात तर मी घरीच दिलेलं आहे सर्वांना वाण वगैरे. तर वाण काय आणलं काय नाही तर ते तुम्हाला सर्वांना दाखवते. आणि असं स्वयंपाक वगैरे आता मंदिरात चालले ते. आणि खूप गडबड आहे मागे. इकडं पण आजी आहे आणि माझं बाळ पण झोपलेलं आहे आज. जे तर नाही का 6 महिने त्याला नाही का लूट जमणार नाही. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व स्त्रियांना. तर आज आहे आमच्या इथं हळदी कुंकू आणि हळदी कुंकू निमित्ताने एका सर्व तयारी वगैरे केलेली आहे. सिंपल प्रकारे केलेली आहे मी. तर असं आणि एवढी गडबड चाललेली आहे. आता यांना मंदिरात जायचं आहे आणि आता सर्वांच्या घरी वगैरे जाणं नाही झालं कारण बाळ असल्यामुळं जात नसतात. तर मी घरीच दिलेलं आहे सर्वांना वाण वगैरे. तर वाण काय आणलं काय नाही तर ते तुम्हाला सर्वांना दाखवते. आता मी सुगडे वगैरे पुंजलेले आहे आणि हे आईनं पुंजलेले आणि ते मी पूजा केलेली आहे. तर ते पूर्ण झाकून ठेवतात. ते झाकून ठेवतात वाण वगैरे सर्व सुगडे वगैरे आणलेले आहेत. आणि हे आणलेलं आहे दाखव ऐका. तर बघा वाणाचं सामान नाही का तुम्हाला दाखवते मी काय आणलेलं आहे. तर बघा असं झालेलं आहे आमच्यासोबत. वाणाचं सामान मी घेतलं, आईने घेतलेलं आहे, मी घेतलेलं आहे. पण सर्वजण म्हणत होते की तुला जमत नाही द्यायला, तर यावर्षी तुला नाही का कुंकाच्या वाटे जमतात. तर हां दुधाच्या वाटे जमतात. दुधाच्या वाट्या पण दिल्या आणि हे अशा कुंकाच्या वाट्या असतात ह्या पण दिलेल्या आहेत. तर वाण वगैरे सर्व तयार केलेलं आहे सर्व. आणि काल भोगी होती तर भोगी असल्यामुळं काल नाही का सर्व याची भाजी करत असतात आणि तेच वाणामध्ये असते सर्व वाणामध्ये असलेल्या याची भाजी करतात. तर असं आहे. आणि आता नाही का आईला पण जायचं आहे मंदिरामध्ये. आईला मंदिरामध्ये जायचं आणि यांना पण काकूलाही जायचं. हे चाललेलं आहे सर्वजणी. तर गडबडच असते आज नाही का एवढं म्हणजे दिवसभर कामं पुरलेले आहेत आईला. तर स्वयंपाक वगैरे चाललेला आहे आणि आज होती एकादशी. तर एकादशी असल्यामुळं तर सर्वाला उपवास होता आज एकादशीचा आईला पण. तर तरी पण स्वयंपाक केला पुरणाचा. आणि तुम्हाला काय सांगतो तर पुरण मला जमत पण नव्हतं आज. तर हां तर आईनं नाही का माझ्यासाठी कशाची पोळी केली ती तुरीच्या डाळीची पोळी केली ती. आणि हो तर पोळी केली ती नंतर मी ते खाल्ली. असं झालेलं आहे. आणि असं स्वयंपाक वगैरे आता मंदिरात चालले ते. आणि खूप गडबड आहे मागे. इकडं पण आजी आहे आणि माझं बाळ पण झोपलेलं आहे आज बघा यांनी किती मस्त झोपलेला आहे. 2 वेळ रडत होता. आजी तर दिवसभर बसलेली आहे इथं. म्हणत होती की तू साडी वगैरे घाल आणि सर्वांना वाण वगैरे देऊन दे तू. आणि आजी झोका देणं चालूच आहे आजीचा पण. तर कुठं चालली आहे तू आता मग? हां मंदिरामध्ये चालले आणि महादेवाचं हां तर चांगलं असते विठ्ठल रुक्माईला देणं पण. तर देवघर पण आमचं बघा तुम्हाला मागच्या शूटमध्ये दाखवलं होतं किती छान केलेलं आहे असं आहे. आणि बघा पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. सुगडे पुंजलेले. तर इकडं आरू पण आहे. हो संक्रांतीमध्ये सुगडे वगैरे पुंजतात आणि पूजा वगैरे करतात. तर कालची पूजा होती 3 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत. आणि कालच्या मकर संक्रांतीला काल नाही का एकादशी पण आली. म्हणजे कितीतरी वर्षांनी 21 वर्षांनी हे नाही 21 वर्षांनी बरेच वर्षांनी नाही का ही एकादशी आली होती आणि खूप चांगली होती. इकडं देव पण आहे. देव तू काल मेकअप कोणी केला का? माझी तब्येत बरोबर नाही आहे. तब्येत बरोबर नाही आहे. मग आज आपल्याला लूट करायची ना. मेकअप करशील मग आज? आंघोळ पडल्यावर करते मी. हो का आंघोळ करशील छान छान हां. तर बघा काल मेकअप नाही केला काहीच नाही. आणि तिची घाई काय आहे आज? काय घ्यायचं तुला? बाळाला घ्यायचं. आमच्या बाळाला पण इकडं बरं नाही वाटत आहे. खूप सर्दी पडसा झालेलं आहे. छान गोष्टी चालू आहेत आणि दिवसा हट्टच राहते की मी त्याला घेतो म्हणून. बघा की छान गोष्टी सांगते ती. अरे बापरे खूप कप झालेला आहे त्याला पण.
कप सर्दी आणि आता 2 दिवस झाले थंडी कमी पडलेली आहे. नाहीतर एवढं वातावरण बेकार होतं, खूप बेकार होतं आणि चालूच राहते. आणि काल होती मकर संक्रांती. देव तू काल हे केली नाही ना? आज लूट करायची ना तुझी? लूट करायची ना? आज दिवची लूट. हा देव इकडे बघ. बाळाची नाही चालत 6 महिने. नाही 6 महिने नाही जाऊ ना. 6 महिने झाले तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही त्याचं अजून नाव ठेवायचं राहिलं. की त्याचं नाव ठेवायचं आहे, जावळं काढायचे आहे, प्रोग्राम वगैरे बाकी आहेत आमचे. तर नाही का 6 महिने त्याला नाही का लूट जमणार नाही. खूप छान हे सांगते ती गाणे वगैरे म्हणतच राहते. देव ए देव इकडे बघ. गाणं म्हटलं ना तू. तर आज लूट करायची ना. तर त्याला नाही का आपण नाही का तू कोणत्या कलरचा ड्रेस घालशील मग? ब्लॅक कलरचा आहे का तुला? लाचा घालशील? तुला ब्लॅक कलरचा आहे का ड्रेस? हा मला दोरीचा बी आहे. हो का? दोरीचा पण आहे. हा दोरी मी पाहिलं होतं ते. तुला मी स्ट्रॉबेरी सारखं ड्रेस आहे माझ्याजवळ. हो का? ते घालतो. मग तुला मी छान छान मेकअप करून देणार आज. बी आहे त्याच्याजवळ. ऐकत आहे का तू? हा मी मेकअप देणार आहे तुला करून आणि आपण डेकोरेशन करू छान. ओढणी बी आहे. ओढणी पण आहे. हा बर मला दाखवशील तू? हा हा जा आणि दाखवायला बरं. कोणता लाचा घालशील तू संध्याकाळी? मी मी नारळाला घालतो. बरं संध्याकाळी दाखवशील ना. हा. आपण व्हिडिओमध्ये दाखवू सर्वांना. बाळाला गोष्टी सांग. बाळ पण रडत आता आहे. बाळाची आंघोळ करायची. तर देऊ तू नाही का आपण संध्याकाळी लूट करायची ना. हा तर मस्त छान छान लूट करायची. याची काही जमणार नाही आहे. हा तर काय करू बाळा? तर त्याच्या चेहऱ्याला बघा तुम्ही म्हणसान काय लावलेलं आहे. ते भारसिंग लावले सर्दी आली त्याला. तर असं आहे. आता खूप कमी झालेलं आहे तरी पण. आणि ते आपण नाही का ते काल पूजा केली तर देऊ इकडे बघ. पूजा वगैरे केली तर काल नैवेद्य वगैरे जमला नव्हता ना. हां काल एकादशी होती. तर आज नाही का नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. आंघोळ करतोय. हां तर आता आंघोळ करायची मॉलिश केलेली आहे त्याची. नाही आंघोळ नाही करू आंघोळ आज. नाही करत राहू देतात. हां कारण नाही का त्याला सर्दी वगैरे आहे. रांगो घालू आज. मी करतो. करतो का आंघोळ? माझी बी ताप बसली. ताप बसली का? याची बी बसली आहे. ते तर नाटक करते. हो. तर बाळाला काय म्हणते? नाटक करते. नाटक करते म्हणते. माझ्या गोष्टी जवळ बी तापाचे मूग. देऊ हो का? तू काल रडली होती का? हा का बरं? तुझ्या मम्मीने तुला ड्रेस नव्हता घालून दिला ना. कोणचा? तू म्हणत होती ना मला ब्लॅक कलरचा ड्रेस घालायचा. नाही मला. तर बघा असं चाललेला आहे व्हिडिओ. आलू साठी मला आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. आलू होती. आणि तुम्हाला संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल उद्याला. लूटचा दिवची लूट कशी करणार. तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल की त्यामध्ये आपण जे आहे असं सांगितलं होतं की बा राधिकाला इकडं माहेर म्हणजे तिचं माहेर राहून सासरे आणत आहे. पण तसं काही नव्हतं त्यामध्ये. फक्त आपण ते हे पाहत होतं किंवा दिव्यांजली आहे ना देव ती कशी रिॲक्शन देते तेवढंच पाहायचं होतं. त्याच्यामुळंच आणि किंवा नंतरचं जे असते किंवा जेव्हा लेक वगैरे येते ना इकडं सासरी तर ते एक वातावरण कसं असते त्यासाठी थोडंसं शूट घेतला. आणि एक प्रँकमधलं चालतं थोडंसं. पण त्यावरती बरेच जणांनी कमेंट केली की बा तुम्ही जे आहे एवढ्या लवकर राधिकाला नेऊ नका तिकडं गावाकडं. पण तेच झालं किंवा खरं कारण खरा पूर्ण व्हिडिओ बऱ्याच जण पाहिलाच नाही. तो व्हिडिओ अर्धवटच पाहिला आणि लगेच कमेंट चालू केली की बाई एवढ्या लवकर तुम्ही नेऊ नका, थोडंसं राहू द्या आणखी 1 महिना. पूर्ण व्हिडिओ बघत जा त्याच्यानंतर थोडंसं माहिती पडते. आणि बऱ्याच जणांनी कमेंट पण चांगले केलेले आहे की बा एवढ्या लवकर नेणं चांगलं पण नसते. 2-3 महिने तर राहू द्यायला पाहिजे. तसंच एक मालकी हां नाही ना नॉर्मल आहे त्याच्यामुळे काही नसते होत. आईचं पण म्हणणं तेच आहे. पण एक मालकी ताई आहे पाटील म्हणून त्यानं पण कमेंट केली तेच की बा थोडंसं जे आहे काही दिवस राहू देत असतात. हां एवढे दिवस नाहीत नसतात. हां तेच आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तर समजते ना सर्वांना किंवा नेमके काय आहे काय नाही. बाकीचं आहेच इकडं.
तसंही आता बारशाची तयारी करावं लागणार आहे, तेव्हा आणावंच लागणार आहे राधिकाला पण, है ना. आणि आईच्या तब्येतीचं तर आहेच थोडंसं. आवाज जे आहे मोकळा होत नाही आहे, गळा बसल्याने होत आहे. आणि सध्या देवपूजा वगैरे बाकी आहे. आणि कसं असते आता वातावरण जे आहे घरचं थोडंसं शांत शांत वाटत आहे. कारण काही दिवस असा किलबिल होतं बाळ आलं की, आणि आता बाळ तिकडं आहे तर एकदम शांत वातावरण झालेलं आहे. ठीक आहे, तरी आता बाळाचं जे आहे थोडंसं येणारच आहे. जेव्हा येईल तेव्हा पूर्ण दांगडं असणार. हे ते आणि थोडंसं कंटेंट पण मागं पुढे आहेतच. कारण जशी पाहिजे तशी कंटेंट जी आहे येत नाही असं तुमचं म्हणणं आहे बऱ्याच जणांचं, किंवा व्हिडिओ हे काढा ते काढा, किंवा कंटेंट व्यवस्थित नाही भेटत आहे. थोडंसं जे आहे 8-10 दिवस तुम्हाला वेट करावं लागणार, त्याच्यानंतर कंटेंट येणारच आहे आपलं कंटिन्यूमध्ये. आणि जसे पाहिजे तसे लॉग सांगा तुम्हाला, किंवा तुम्हाला लॉग कसे पाहायला भेटणार, किंवा डेली तिकडचे बाळाचे आणि राधिकाचे काही इकडचे आईचे आणि माझे नक्की कमेंटमध्ये सांगा. चला पुढचा व्हिडिओ घेऊन येणारच आहे तुमच्यासाठी.